प्रधान यांचा राजीनामा घेऊन मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवली। मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधानांवर निशाणा। तर लाठीचार्जबाबत अमित शहा गप्प का? मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, खरगे आक्रमक। लोकसभेनंतर आता राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक सादर। विधेयकामुळे तरुणांचं भविष्य सुरक्षित राहील, जितेंद्र सिंह यांची हमी। तर नवीन विधेयक अर्धवट, पेपर लीक थांबवण्याची कुठलीही तरतूद नाही, खरगेंची टीका। भाजपकडून मला अनेक ऑफर, कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांचा मोठा दावा। आंदोलन मागे घेण्यासाठी आईवडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप। कॉक्रोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले, हे गृह खात्याचं अपयश। उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपकेंचं टीकास्त्र। जनतेने भारताला बदनाम केलं, जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध। तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं, अभिजित दिपके यांचा पलटवार। बीएमसी अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परबांची निर्दोष मुक्तता। सदानंद परब यांच्यासह इतर सर्व आरोपी निर्दोष। सत्र न्यायालयाचा दिलासा। जून 2023 मध्ये वांद्रे पूर्वेतील ठाकरेंची शाखा पडल्यावरून अभियंत्याला मारहाण झाली होती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नशामुक्त मुंबई अभियानाचा शुभारंभ। भारताला आतून पोकळ करण्याचं षडयंत्र, तरुणाईने एकजुटीने लढावं, फडणवीसांचं आवाहन। लोकभावनाच्या नावाखाली रिक्वेस्ट पाठवून रेल्वेचं तिकीट कन्फर्म करणारी टोळी गजाआड। मुंबईत 4 ते 5 व्यक्तींना पोलिसांकडून अटक। लोकभवनाकडूनही या प्रकरणात एफआयआर देखील दाखल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गडचिरोलीतील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा। भामरागडमधील 700 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची माहिती। कॉमनवेल्थ गेम्समध्ये नीरज चोप्राची भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक। नीरजसह रोहित यादव आणि यशवीर ठरले फायनलसाठी पात्र।